राज्यात 14 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 4 रुग्णांना डिस्चार्ज। राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 45 वर। ठाण्यात मंगळवारी आढळला कोरोनाचा रुग्ण, रुग्णावर महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू। वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलावली अधिकारी व डॉक्टरांची बैठक। रोबिनला 270 कोटींची 57 कंत्राटं दिली। मुंबई पालिकांमधील घोटाळ्यावरून शिंदेंची ठाकरेंवर टीका, तर छेडा यांचे बोरिवलीत कपड्यांचं दुकान असल्याचंही मुख्यमंत्र्यांची माहिती। एसआरए-धारकांना ताबा मिळाल्यावर 5 वर्षांनी सदनिका विकता येणार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचा निर्णय। पूर्वी 10 वर्ष झाल्याशिवाय सदनिका विकता येत नव्हती। मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली, वांद्रे कुर्ला संकुलात वाईट हवेची नोंद। हवेचा निर्देशांक 137 वर, धुक्यामुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार, हवामान विभागाची माहिती। मुंबईत वाढते प्रदूषण रोखण्यासाठी 24 वॉर्डमध्ये 250 सेन्सर बसवण्यात येणार। कानपूर IIT कडून सेन्सर घेणार पालिका प्रशासनाची माहिती। मुंबईमध्ये हवेच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा। वर्षभरात जवळपास 55,000 वाहनांवर वाहतूक पोलिसांची कारवाई। मुंबईच्या मुलुंडमध्ये नागरिकांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा। गेल्या अनेक वर्षांपासून हनुमानपाडा भागात पाण्याची समस्या, संतप्त रहिवाशांचा ठिय्या। ठाणे पालिकेच्या दणक्यानंतर होर्डिंगधारकांनी भरली थकीत रक्कम। 63 लाखांची थकबाकी वसुली, तर कारवाईत जाहिरात फी थकवलेल्या 18 होर्डिंगवरील जाहिरातींचे फलक हटवले। ठाण्यातील दिव्यात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंच्या फोटोला जोडे मारत निषेध आंदोलन। गोगावलेंनी बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केल्याचा आरोप करत ठाकरे गटाचं आंदोलन। बहाद्दार रेल्वेच्या रडारवर 5 लाखांचा दंड वसूल, 8 महिन्यात 1150 जणांवर कारवाई। अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर रेल्वे विभागाची कारवाई। मुंबईतील दिंडोशीच्या IT पार्क रोडवरील खड्ड्यात बसून संभाजी ब्रिगेडचं आंदोलन। रस्ता तयार करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक। फुकट्या प्रवाशांविरोधात दादर रेल्वे स्थानकात धडक मोहीम। सोमवारी 1841 फुकट्या प्रवाशांवर कारवाई, 5,59,000चा दंड वसूल। मुंबईच्या खडवली ते टिटवाळा दरम्यान आजपासून नाईट ब्लॉक। आजपासून 23 डिसेंबरपर्यंत रात्री 12 ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत 2 तासांचा ब्लॉक असणार। रायगडमधील 112 गावात तिसरी मुंबई उभारणार। 323 चौरस किलोमीटर क्षेत्राचं MMRDA भूसंपादन करणार। शिवडी नावाशेवा सागरी सेतूजवळील गावात तिसरी मुंबई वसवण्याचा राज्य शासनाचा निर्णय। बहाद्दार रेल्वेच्या रडारवर 5 लाखांचा दंड वसूल। मुंबई पालिकेकडून राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमे ठिकाणी कचरा टाकू नये, नागरिकांना पालिकेकडून आवाहन। पालिका दंडात्मक कारवाईच्या तयारीत। मुंबईत बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये विसरभोळेपणाचा अनुभव। सगळ्यात जास्त प्रमाण मोबाईल विसरण्याचं बेस्टच्या एका उपक्रमात माहिती समोर। मुंबईतील अँटॉप परिसरातील जुना ज्येष्ठ नागरिक वाचनकट्ट्यावर BMCची तोडक कारवाई, तर कारवाईनंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक। वाचनकट्ट्यासमोर जोरदार घोषणाबाजी। पुण्यात खासदार निलंबनाविरोधात शरद पवार गट आक्रमक। सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या निलंबनानंतर शरद पवार गटाचं पुण्यात आंदोलन। नाशिक महापालिका प्रशासकीय राजवटीमध्ये कोट्यावधी रुपयांचा कामांना मंजुरी। कोट्यावधी रुपयांच्या शहरी विकासाच्या कामांना मंजुरी। नाशिक महापालिकेची सिटी लिंकच्या ताफ्यात लवकरच 50 इलेक्ट्रिक बस येणार। आडगाव येथे इलेक्ट्रिक बसेससाठी डेपो बांधायला सुरुवात। डेपोत होणार 25 चार्जिंग स्टेशन। मलकापूर बँकेचे RBIने लायसन्स रद्द केल्याने 64,000 ठेवीदारांच्या ठेवी बँकेत अडकल्या। ठेवीदारांचे प्रचंड हाल। मलकापूर बँकेसमोर झालेल्या बैठकीत ठेवीदारांना अश्रू अनावर, तातडीने ठेवी परत करण्याची मागणी। पालघरमधील गावांना गुजरातमधील ग्रामपंचायतींच्या नोटीस। तलासरी तालुक्यातील वेवजी आणि जाई गावातील घरांना नोटीस। आमदार विनोद निकोलेंकडून अधिवेशनात मुद्दा उपस्थित। ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांची आजही चौकशी पूर्ण। सलग 5व्या दिवशी बडगुजर यांची नाशिक गुन्हे शाखेकडून चौकशी। वर्षभरात इंडिगोच्या विमानाने 10 कोटी प्रवाशांचं उड्डाण। विमानाने प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ। इंडिगो जागतिक पातळीवर पहिल्या 10 कंपनीत।
यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कोल्हापुरातील कृष्णात खोत यांच्या कादंबरीला रिंगाण या कादंबरीमध्ये विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण 12 मार्चला प्रदान करण्यात येणार पुरस्कार. पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद. जलशुद्धीकरण केंद्राचं काम करण्यात येणार. शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार. पुणे जिल्ह्यात 10 दिवसात 1.5 लाख नवमतदार. यंदा 2,79,479 नवमतदारांची नोंदणी. जिल्हा निवडणूक प्रशासनाची माहिती. नाशिकच्या कळवण, सटाणा, सुरगाणा या आदिवासी पाड्यांवर डोंगऱ्यादेव उत्सवाला सुरुवात. पावरीच्या तालावर खुंटाभोवती फेर धरण्याची आदिवासींची परंपरा, तर रात्री विविध सोंग घेऊन मनोरंजनाची ही प्रथा. IPL वर्ल्ड स्पेशल ऑलिम्पिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरंदरच्या चिंतामणी राऊतचा डंका. वीरगावच्या चिंतामणी राऊतने पटकावलं गोल्ड मेडल. नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्रीवर आणि वापरावर बंदीचा सर्वपक्षीय कृती समितीची मागणी. येवला पोलीस ठाण्यात सर्वपक्षीय समितीकडून निवेदन. नाशिक जिल्हा EPF 95 पेन्शनर्स फाउंडेशनच्या शहरातील ईदगाह मैदानावर मोर्चा. सरकार विरोधात घोषणाबाजी. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाची जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी. 1 जानेवारीला होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 9 कोटींचा 890 ग्रॅम कोकेन जप्त. युगांडा देशाच्या महिलेला अटक. DRIची कारवाई. पिंपरी चिंचवडमध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्याच्या टोळीला बेड्या. आरोपीकडून 14 गुन्हे उघड. 25 तोळे सोन्याचे दागिने जप्त. कोल्हापूरमध्ये पेट्रोल पंपावर पैशाच्या वादातून तरुणाकडून ड्युटीवरील पोलिसाला मारहाण. 1 पोलीस आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी जखमी. मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक, तर दोघांचा शोध सुरू. गुगलवरून माहिती घेऊन घरफोडी करणाऱ्या चोरट्याला तेलंगणातून अटक. येरवडा पोलिसांची मोठी कारवाई. आरोपीकडून घरफोडीचं साहित्य जप्त. कोरोना भत्त्यापासून एसटी कर्मचारी वंचित. कोरोना काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिदिन 300 रुपये कोरोना भत्ता देण्याबाबत दुर्लक्ष. योग्य कार्यवाहीचे एसटी प्रशासनाचे आदेश. डोंबिवलीमध्ये भर रस्त्यात चाकूचा धाक दाखवत ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून नागरिकांना लुटणाऱ्या आरोपीला अटक. कल्याण क्राईम ब्रांचची कारवाई. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू. बांगलादेशात खुनाच्या गुन्ह्यातील शिक्षा ठोठावलेला आरोपी पनवेलमध्ये. 3 महिन्यांच्या पेरोलवर सुटल्यावर बांगलादेशमधून पळाला होता. पनवेल पोलिसांकडून आरोपीला अटक. पुण्याच्या कोंढवा परिसरात बेकायदा शस्त्र विक्रीचं मोठं रॅकेट उघड. 2 आरोपींना अटक. 7 गावठी पिस्तुलं जप्त. नाशिक जिल्ह्यात 17 दुचाकी सोडणाऱ्या 2 संशयितांना अटक. 11,50,000चा मुद्देमाल जप्त. पुणे नगर रोडवरील वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा. पुणे नगर रोड सिग्नल फ्री करा. वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांची सभागृहात मागणी. नवी मुंबईतील एका बारमध्ये वेटरची हत्या करून वेटर फरार. नागपूरमध्ये दिल्लीतून आलेलं DRDOचं पथक दाखल. सोलार इंडस्ट्रीजमधील स्फोटाची DRDOचे तज्ज्ञ तपास करणार. कंपनी परिसरातील CCTVच्या हार्ड डिस्क पोलिसांच्या ताब्यात. विदर्भातील नागपूर, यवतमाळ, गोंदियात पारा घसरला. तापमान 9 अंशापर्यंत घसरलं. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात थंडी वाढण्याची हवामान विभागाची शक्यता.